महापालिका निवडणुकीमध्ये चर्चेत असलेले उमेदवार म्हणजे काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी जोरदार प्रचार सुरू केलाय। वानवडी प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि वाहतूक कोंडीतून सुटका करणं, दहशतमुक्त प्रभाग करणं हे सगळे प्रश्न सोडवणार आहोत। तसंच काँग्रेसचे चारही उमेदवार प्रभागामधून प्रचंड मतानं निवडून येतील असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलाय। पुणे मेट्रोवरून सत्ताधाऱ्यांनी आता तरी दिशाभूल करू नये। पायाभरणीला मी महापौर होतो, नंतर भाजपाची सत्ता आली असं म्हणत पुणे मेट्रोवरून चालत असलेल्या आरोप प्रत्यारोपावर प्रशांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। वाहतूक कोंडीमुक्त पुणे, विकसित पुणे निर्माण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचंही प्रशांत जगताप म्हणाले। राज्यातला पुरोगामी चेहरा म्हणून महापालिका निवडणूक आधी राज्यभर गाजलेले आणि या महापालिका निवडणुकीत चर्चेत असलेला चेहरा म्हणजे प्रशांत जगताप। प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत, प्रभाग 18 मधून निवडणूक लढवत आहेत। दादा, काय वातावरण आहे? तुम्ही राज्यभर तुमचा एक चेहरा आहे, त्या चेहऱ्याची ओळख झाली, परत तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाताय, काय वातावरण आहे? पक्ष बदललाय, विचार तेच आहेत, मग आता तुम्हाला काय दिसते सगळे चित्र? अत्यंत छान वातावरण आहे, अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। वानवडी साळुंकेर प्रभागातील जनतेवर माझा विश्वास होता आहे आणि उद्या सुद्धा राहील, कारण की प्रशांत जगताप हा त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे। आज प्रशांत जगताप बरोबर साहिल केदारी असतील, रत्नप्रभाताई जगताप असतील किंवा शमिका जांभूळकर आणि स्वतः प्रशांत जगताप, हे चौघही काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हाचं काही एकूणच बटन दाबण्यासाठी नागरिकांना आवाहन करतायत। पत्र जाहीरनामा दिले जातात वानवडीकरांसाठी, प्रशांत जगतापांचं काय हमी पत्र आहे, काय जाहीर? या ठिकाणी बघा, अजून 2 दिवस आहेत या ठिकाणी जाहीरनामा देण्याकरता। अर्थात आपली कधी भेट झाली तर नक्की ती मी सांगेल, पण वानवडीच्या जाहीरनाम्यामध्ये मागच्या काळामध्ये जे जाहीरनामे निवडणुकीच्या अगोदर दिले ते 2007ला, 12ला, 17ला ते सगळे पाळलेत किंवा पूर्ण केले, त्याच्यामुळं 26चा जाहीरनामा सुद्धा तेवढाच चांगला असेल। एकीकडे भाजपा म्हणते की मेट्रो आम्ही आणली आणि आणखी 118 किलोमीटर मेट्रोचा विस्तार होणार आहे, त्यामुळे शहराचे प्रश्न सोडणार आहे। त्या सगळ्यामध्ये वानवडी असेल किंवा सगळ्या प्रभागामध्ये स्थानिक प्रश्न दुर्लक्षित होते, जे सोडवले। मला जे सत्ताधारी आहे ज्यांनी आज जाहीरनामे जाहीर केलेत त्यांना माझा एक सवाल आहे, तो पुणेकरांच्या वतीने आहे। मेट्रोचं भूमिपूजन करताना पुण्याचा महापौर मीच होतो, ज्यावेळेस त्या मंचावर नरेंद्र मोदी आणि प्रशांत जगताप दोघं होते, पण नंतरच्या काळामध्ये भाजपची सत्ता आली, ती राज्यात असेल, देशात असेल किंवा महापालिकेत असेल। आजची पुण्याची मेट्रोची गंमत अशी आहे, ती 150 किलोमीटर एका पुढची 100 किलोमीटर पुढे होणार आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी आज कुठे मेट्रो स्टेशनला उतरलो, मुख्य मेट्रो स्थानक सोडलं तर बाकीच्या ठिकाणी कुठेही मेट्रोला उतरलं तर पार्किंग नाही, ती परिस्थिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।